स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत सोनाली के ग्राउंड पे आप सभी को पता है कि लगातार 14 साल से जो है आगरी महोत्सव का आयोजन होता आ रहा है। इस बीच आप लोग विभिन्न कार्यक्रम देखते हैं। तो इस साल जो है 15वां साल है। तो इस 15वें साल में आमंत्रण पत्र लेकर के बच्चियां जो हैं कि जिला परिषद शाला स्कूल और महिला मंडलों के पास जो है जा कर के उन्हें आमंत्रण पत्र दिया और उनसे निवेदन किया कि वो महिला मंडल के साथ जो है आएँ और कार्यक्रम का शोभा बढ़ाएं और अपना अपना जो भी कला है दिखाएं। जो महाराष्ट्र की संस्कृति है उसे लोग भूल ना जाए, इसलिए ये कार्यक्रम विशु भाव द्वारा हर साल आयोजित होता है। तो जहां आप देख सकते हैं कि ये पहुंची हैं बच्चियां आमंत्रण लेकर, तो वहां का हम आपको दृश्य दिखा रहे हैं और सुनवा रहे हैं। बघा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या। म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या अगोदरच्या 2-3 दिवस आणि प्रजासत्ताक दिनाच्या नंतरचा 1-2 दिवस असे 4 ते 5 दिवस दरवर्षी अतिशय धामधुमीचा महोत्सव पाहतो आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा आपण सहभागी होतो। तो महोत्सव कोणता असतो? भिवंडी आगरी महोत्सव। आणि भिवंडी आगरी महोत्सव हे भिवंडी आगरी महोत्सवाचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री माननीय विशुभाऊ म्हात्रे साहेब हे आपल्याकडे सरपंच असताना अनेक वेळा आपल्या शाळेसाठी त्यांनी खूप काही मदत केली ना। आपले शाळेचा लेझिम असेल प्रत्येक आगरी महोत्सवामध्ये आपण सहभागी व्हायचो, पण काही मधल्या 1-2 कारणामुळे आपल्या कॉम्पिटिशनमुळे आपल्याला सहभागी होता आलं नाही। आणि दरवर्षी विशुभाऊ स्वतः किंवा त्यांची टीम आपल्याला आमंत्रण देण्यासाठी येतात आणि आमंत्रण देऊन आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपल्या पालकांना सुद्धा या मार्फत आपल्याला पालकांना सुद्धा घेऊन आगरी महोत्सवामध्ये सहभागी व्हावं याच्यासाठी आपल्याला आमंत्रण घेऊन आलेले आहे। याच्यामध्ये आपली जी दिंडी निघते त्याच्यामध्ये तुम्हाला लेझिममध्ये सहभागी होता येईल। त्याच्यानंतर त्याच दिवशी मला वाटतं वेशभूषा स्पर्धेमध्ये सहभागी व्हा, वेगवेगळे वेशभूषा करा, त्याच्यामध्ये काही अवॉर्ड्स भेटतील म्हणजे बक्षिसं सुद्धा आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मला वाटतं नृत्य वगैरे असतं, त्याच्यामध्ये तुम्ही भाग घ्या। आणि आपला आगरी महोत्सव आपल्या सगळ्यांचा आहे। इथं आगरी महोत्सव आगरी समाज जरी स्थापन करत असेल किंवा साजरा करत असेल तरी विशुभाऊची एक कल्पना वेगळीच आहे की सर्व जाती धर्मातील समाजातील लोकांना एकत्र करण्याचं काम विशुभाऊ करतात आणि त्यांची टीम करते। बाकीची माहिती आपल्या ज्या आगरी महोत्सवाच्या टीममधील काही सदस्य आले त्या करणारच आहे। त्यांचं पहिले आपण शाळेच्या वतीने टाळ्या वाजवून स्वागत करूया। प्लीज मॅडम। कोण दिंडीमध्ये सहभागी होईल? फॅन्सी ड्रेसचं कॉम्पिटिशन असेल, तुम्हाला झाशीची राणी, क्रांतीवीर, सावित्रीबाई फुले, जिजाऊ असं बनायचं आहे। मुलांना वेगवेगळे कॉम्पिटिशन करायचं आहे। कोण येईल? हातवरती करा, लाजायचं नाही। लेझिम मध्ये कोणाला सहभाग व्हायचा आहे? लेझिम वाले तर आहेतच, त्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही। तर सगळ्यांना 4 ते 6 24 तारखेला आपली दिंडी निघणार आहे। किती तारखेला? 24 जानेवारी। आणि 4 ते 6 4 वाजता बरोबर लेझिम आणि जे पण लोक फॅन्सी ट्रेडिशनसाठी तिथे दिंडीमध्ये सहभागी होते त्यांनी सगळ्यांनी रेडी होऊन दिंडीमध्ये यायचंय। याल ना? आणि आता कार्यक्रम होतात, डान्स होतात, नाटक होतात। तर आपल्या शाळेचं पण एक होऊन जातात। तुम्ही केंद्राचे जेव्हा कार्यक्रम आहेत तेव्हा केलंच असेल ना डान्स? प्रिपेअर केला असेल ना? हां, मग तो डान्स ऑलरेडी बसलेलाच असेल, मग तो डान्सचा एक परफॉर्मन्स तर घेऊन या, ठीक आहे? कोण येईल? सगळ्या जणांनी, कोणी सोलो करायचं असेल, कोणाचं ग्रुप करायचं असेल, सोशल मेसेज जर कोणाला पाहिजे असेल की आम्ही असं नाटक बघतो ज्याने मीडियामध्ये एखादा संदेश जाईल किंवा समाजाला एखादा संदेश जाईल, तर असे काही नाटक घेऊन किंवा डान्स असे सगळे कार्यक्रम आपल्या शाळेतून मोठ्या संख्येने झाले पाहिजे, ठीक आहे?
तर मग पहिले तर दिंडीला यायचंय 4 ते 6 24 तारखेला आणि मग रोज आगरी महोत्सव बघायला या. आपली संस्कृती दाखवतो त्यामध्ये आपण. तुम्हाला पण माहित पाहिजे ना आम्ही लोकांनी काय काय केलेलं. आता तुम्ही छोटे आहात, पहिले आम्ही काय केलं, मग त्याच्या पहिल्याच्या लोकांनी, ठीक आहे, कशी आपली संस्कृती होती ते तुम्हा सगळ्यांना पण कळेल. नवीन नवीन गोष्टी समजतील, काही जुन्या गोष्टी ज्या तुम्ही कधी पाहिल्याच नसतील त्या समजतील. तर आपल्या पॅरेंट्सला घेऊन आणि स्वतःचा डान्स परफॉर्मन्स, नाटक हे सगळं तयार करून तुम्हाला आगरी महोत्सवात सहभागी व्हायचंय. ठीक आहे, चला.